कसं काय मंडळी, तर आज आम्ही निघालोय गावी. तर पुढे काय काय होतं ते बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी आता गाडीत सामान ठेवतोय. सिद्धेश तर अजून झोपलेला आहे, त्याला तसंच आम्ही उचलून घेऊन जाणार आहे. आणि आम्ही सकाळी जाण्याचं कारण आहे त्याचे, तो गाडीमध्ये अजिबात बसत नाही. आमची झोप झाली, आम्ही उठलो. कुठे चाललो आपण? कुठे कुठे म्हणून उठलास तू? बघा आम्ही उठलो. सकाळचे 5:30 वाजले, पण आमची बडबड सुरू झाली सकाळी सकाळी. सिद्धेशसाठी मागे बेड रेडी केलाय, पण आम्हाला अजून काही झोपायचं नाही. कधी झोपणार आहेस तू? 11 वाजता. समज सकाळी प्रवास करायचं सुखच वेगळं असतं. हा, थोडं लवकर उठावं लागतं, पण ठीक आहे. थोडीशी थंडी, ट्रॅफिकही नसते. आणि हा सकाळचा सिलिंगचा व्ह्यू बघा, मस्तच ना. आणि प्रवास म्हटला तर चहा हवाच. आम्ही चहा घेतला आणि सिद्धेशसाठी बॉइल्ड एग घेतलं होतं. आजकाल ना आम्हाला आमची कामं स्वतःच करायची असतात. सिद्धेशने ते एगचं कवर स्वतःच काढायला सुरुवात केली आणि मस्त एग एन्जॉय केला. महिना तर मे आहे, पण वातावरण मस्त झालेलं होतं, कारण हल्लीच पाऊस खूप झाला होता आणि त्यामुळे रानमेवा होता. रानमेवा म्हटल्यावर पुढे कसं जाणार, मग थांबलोच. कसारा घाटात मस्त रानमेवा घेतला. आमच्याबरोबर सिद्धेशलाही रानमेवाची हौस आहे. मग मस्त रानमेवा एन्जॉय केला, फोटोज काढले आणि पोहोचलो घरी. घरी पोहोचलो तर आजीबाई लगेच आम्हाला घ्यायला आल्या. आजीला बघून सिद्धेश पण खूप खुश. घरी पोहोचल्यावर आजी नातवाच्या गप्पा गोष्टी सुरू झाल्या आणि आजीने फोनवर काय काय सांगितलेलं आमच्या सगळं लक्षात होतं. आजीने आम्हाला काय आणले काय नाही, आजी कुठे कुठे विचारून हैराण केलं. मग फायनली आजीने आम्हाला ट्रॅक्टर दिला, जो की सिद्धेशला खूप आवडतो. काय माहिती, आम्हाला भलतंच क्रेज आहे. अशा गप्पा गोष्टी चालू होत्या. आजी आणि नातवाचं एक नातंच वेगळं असतं. नंतर आजीने आम्हाला छान आंघोळ घातली, मस्त असं स्वयंपाक केला होता, जेवण केलं आणि असं संपवलं आजचा दिवस. हां, तुम्ही मात्र चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.